बुधवारी रात्री शहरातील कालिका माता चौकाजवळ 10:30 वाजेच्या सुमारास हॉटेलमध्ये आलेल्या काही तरुणांनी जुना वाद उकरून काढत किशोर सोनवणे या तरुणावर हल्ला चढवला। धारदार शस्त्रांनी लाकडी दांड्याने मारहाण केल्याने किशोर याला जळगाव मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। जळगाव रुग्णालयात मयताच्या नातेवाईकांनी गर्दी करीत एकच आक्रोश केला होता। दहा ते 12 जणांकडून करण्यात आलेल्या हल्ल्याचा संपूर्ण प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। आज सकाळी किशोरच्या नातेवाईकांकडून रुग्णालयासमोर रास्ता रोको करण्यात आला। यावेळी नातेवाईकांनी सांगितले, जोपर्यंत आरोपींना पोलीस ताब्यात घेत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेहाला हात लावणार नाही। यावेळी नातेवाईकांकडून राहुल पाटील आणि सचिन साळुंके या 2 पोलिसांवर देखील या घटनेत सहभागी असल्याचा धक्कादायक आरोप लावण्यात आला आहे। आम्ही मयताची बहीण आहे किशोर सोनवणेची। मी काय म्हणते की ते 2 जण पोलीस त्यांचे रस्ते आते त्यांना पंजाकडून 4 सीट घेऊ आमच्या एलसीबी ऑफिसकडे यायचे। राहुल पाटील आणि सचिन साळुंके यांच्याकडनं हे 2 जण त्याला सपोर्ट करतायत। त्यांच्याकडनं पहिले खात्री घ्यायची, त्याला जमा करायचे। हे पोलिसांना सपोर्ट देत आहेत, त्यांना सपोर्ट देत आहेत, सपोर्ट त्यांना आमची अशी मागणी की आम्ही त्यांना पोरबंद प्रीत आमच्या मयत त्यांनी मारले त्याची जमा होतील तरच मी प्रीतला हात लावणार आहे। मी प्रीतला हात लावणार नाही असं माझं मागणी। शनीपेठ पोलिसांकडे आम्हाला हा तपास नको, लोकल क्राईम ब्रांच अर्थात LCB कडे वर्ग करण्यात यावा असा पवित्रा घेण्यात आला होता। माझ्या पुतण्याला ज्यांनी मारलंय ना त्यांना आज पकडा आणि जे फरार आहेत ते गुन्हेगार त्यांना पाठीशी घालणारे 2 पोलीस आहेत। ते 2 पोलिसांना सुद्धा सस्पेंड करा। एक सचिन साळुंके आहे आणि एक काय नाव आहे ते मला राहुल पाटील। तुमचे पोलीस काय त्यांना पाठीशी घालतात काय आणि LCB वाला काय पाठवायचं शनीपेठ पोलीस नकोच आम्हाला। शनीपेठ पोलीस बोलले आहे त्यांच्याशी। पुतण्याचं नाव किशोर अशोक सोनवणे गावात गेलेला होता। गावात गेला, त्यांच्याशी काही वाद झाला, त्यांनी डायरेक्ट इतक्या जणांनी मारलं, निर्गुण खून करला त्यांनी। त्यांना लाजाने वाटत त्यांना होते नाही का बहीण भाऊकणी होते नाही का त्यांच्या फॅमिलीमध्ये असे लोक होते का? ही घटना आपलं कालंची माताजवळ झाली आहे। 15 ते 20 लोक आहेत सर्व। जुना वाद तसं काही माहित नाही आम्हाला, फक्त त्यांनी ना एवढ्या लोकांना मारलंय त्यांना सर्वांना जमा करा। आम्हाला लवकर त्यांना आधी त्यांना जमा करा आणि ते 2 पोलीस आहेत त्यांना पाठीशी घालतायत त्यांना सस्पेंड करा। त्यांच्याकडनं पहिले 4 सीट आणि आम्हाला LCB कडून तपास करायचा आहे। शनीपेठचे आहेत ते। माझं नाव सुरेखा सखाराम सोनवणे। या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून अन्य संशयित आरोपी हे अद्यापही फरार आहेत। या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची हमी पोलिसांनी दिल्यानंतर नातेवाईकांनी आंदोलन मागे घेतले। या घटनेत 2 पोलिसांवर आरोप लावण्यात आले असून हे दोघेही पोलीस काही दिवसांपूर्वी बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाला मारहाण केल्याप्रकरणी या 2 पोलिसांना पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ निलंबित केले होते। त्यामुळे पोलीस खात्याची मान सामान्य जनतेत उंचावली होती, परंतु लगेचच त्या दोघांचे निलंबन रद्द होऊन पुन्हा त्याच ठिकाणी त्यांना हजर करण्यात आले होते। या घटनेमुळे सामान्य जनतेच्या भुवया मात्र उंचावल्या। या सर्व प्रकारामागे आणि या दोघांवर राजकीय व्यक्तीचा हात असल्याचे बोलले जात आहे। जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ढाबे आणि हॉटेलमध्ये विनापरवाना मद्य सेवन आणि विक्री केली जाते। रात्री 10 वाजेनंतर बऱ्याच हॉटेलमध्ये हे प्रकार बिनधास्तपणे सुरू असतात। जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभाग याकडे कानाडोळा घडीत असल्याने अवैध प्रकार वाढू लागले आहेत। आज घडलेल्या घटनेत देखील योग्य वेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली असती तर अनुचित प्रकार रोखता आला असता। पुण्यात जसे अनधिकृत बार आणि पब सुरू आहेत तसे जळगावात देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने ढाबे आणि हॉटेल सुरू आहेत। या घटनेमुळे जळगाव शहरात मात्र नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलेले आहे। साक्षीदार न्यूज जळगाव।